नमस्कार। प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की आपला नवरा हा यशस्वी व्हावा, त्याला भरपूर पगार असावा, भरपूर धन संपत्ती त्याच्याकडे यावी, घरात सुख शांतीचे वातावरण असावे। परंतु प्रत्येक घरात असे असतेच असं नाही। काही घरांमधले पुरुष जे असतात त्यांच्या नोकरीत, त्यांच्या व्यवसायात त्यांना वृद्धी मिळत नाही, त्यांना बढोतरी मिळत नाही, हवं तसं मनासारखं काम मिळत नाही। त्यामुळे घरात पैशाची चणचण भासते आणि मग घरात क्लेश सुरू होतात, भांडणं सुरू होतात आणि घरातलं संपूर्ण वातावरण बिघडून जातं। जर तुमच्याही घरात हाच प्रॉब्लेम आहे, तुमच्याही घरात पैशांची चणचण आहे, तुमच्या नवऱ्याला नोकरी व्यवसायात यश मिळत नाहीये, सतत भांडणं होत आहेत, चिडचिड होत आहे, घरातलं वातावरण नीट नाहीये, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। या व्हिडिओमध्ये आपण असा एक उपाय सांगणार आहोत जेणेकरून घरातले सगळे जे प्रश्न आहेत ते सुटतील, तुमच्या घरात लक्ष्मी यायला सुरुवात होईल, तुमच्या घरातली सगळी भांडणं मिटून जातील आणि राजासारखं जीवन तुमच्या वाट्याला येईल। तुम्हाला हा जो मी उपाय सांगणार आहे तो आपल्या शास्त्रांमध्ये खूप पूर्वीपासून लिहून ठेवलेला आहे आणि अनेक लोकांनी त्याला आपल्या जीवनात आत्मसात करून त्यापासून आपलं जीवन सुख आणि समृद्धमय केलेला आहे। तर हा जो उपाय आहे हा अतिशय साधा आणि कमी खर्चात परवडण्यासारखा उपाय आहे। प्रत्येक गृहिणी, प्रत्येक भगिनीने हा उपाय त्यांनी करून पाहावा। तर उपाय हा आहे की आपण जी खायची सुपारी असते ती एका दुकानातून नवीन घेऊन या। घरातली जुनी कधीतरी ठेवलेली, कुठेतरी वापरलेली अशी सुपारी घेऊ नका, कंजूसी करू नका। सुपारी फक्त 10 ते 20 रुपयात तुम्हाला मिळून जाईल। एका नवीन शॉपवरून नवीन सुपारी घेऊन या। त्यानंतर त्या सुपारीला पाण्याने स्वच्छ धुवून घ्या। पाण्याने धुतल्यानंतर ती सुपारी जी आहे ती तुमच्या देवाऱ्यात ठेवा, त्यावरती अक्षता टाका, हळद कुंकू लावा, धूप अगरबत्ती त्याला दाखवा, त्याची मनोभावे पूजा करा आणि त्यानंतर मी जो एक मंत्र सांगणार आहे तो मंत्र तुम्ही 21 वेळा त्या सुपारी समोर बोलायचा आहे। काय आहे तो मंत्र? ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। हा जो मंत्र आहे हा तुम्हाला 21 वेळा बोलायचा आहे। हा जो मंत्र आहे हा भगवान विष्णूंचा मंत्र आहे। लक्षात ठेवा, जिथे भगवान विष्णूंची पूजा सेवा होते तिथून लक्ष्मी कधीही जात नाही। त्यामुळे भगवान विष्णूंचा हा मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे। त्यानंतर ते सर्व साहित्य एका पांढऱ्या कपड्यात, शुभ्र पांढऱ्या शुभ्र स्वच्छ नवीन कपड्यात बांधायचं आहे आणि ते बांधून आपल्या घराच्या आतल्या साईडला दरवाजाच्या वरती ते लावायचं आहे। हे केल्यानंतर तुम्हाला एका आठवड्यातच त्याचा परिणाम दिसू लागेल। तुम्ही हा छोटासा उपाय करून बघा आणि 1 हप्ता 2 हप्त्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये येऊन कमेंट करा की तुमच्यामध्ये काही बदल झाला आहे की नाही। तोपर्यंत धन्यवाद।